सळसळणारी उमेद लखलखत्या दिव्यातून चाहूल देते, रंगकिरणांच्या पायघड्यांवरून आनंद उधळीत दिवाळी येते। सुखाची हवो वृद्धी, लाभो कीर्ती बुद्धी, अंतरी स्नेहसागर उसळू दे, दिवाळीच्या महन्मंगल दीपामध्ये ज्योत ज्ञानाची उजळू दे। प्रगतीची उपासना, मांगल्याची आराधना, प्रत्येकाच्या सुयशाची प्रार्थना, या आनंद गाण्यातून सर्वांना कवीच्या हृदयपूर्वक शुभकामना। दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू। दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू। दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू। विद्यार्थ्यांनी मुंडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण काय करू शकतो त्याचं त्यांना स्वतःचं स्किल त्या ठिकाणी बाहेर दाखवता आलं आणि छान पद्धतीने जरूर काय आम्हाला वाटायचं तो बाजारामधून आणलं। आकाश कंदील केलाय, दिवा पण केलाय, दिव्याला रंग पण दिलाय आहे। मला आकाश दिवा बनवताना खूप मजा व आनंद मिळाला। ह्याच्यामधून ह्या कलेमधून त्यांना व्यवसायाला पण प्रोत्साहन भेटेल, मुलं काहीतरी वेगळं। यशाचं क्षितिज जावो दूर दूर, यशाचं क्षितिज जावो। विद्यार्थ्यांनी हे आकाश कंदील बनवलेले आहेत ते त्यांना प्रथमतः माहिती नव्हतं। मुंडे मॅडमनी ही कलाकृती कशी बनवायची हे विद्यार्थ्यांना सांगितलं। त्यांनी वेगवेगळी कला वापरून, आपली वेगवेगळे रंग वापरून, वेगवेगळे हस्तकलेचे नमुने वापरून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असं सुंदर साहित्य बनवलं। सर मला वाटलं की एवढी कला नाही का तुम्ही स्वतःच बनवली काय की असं वाटलं, पण हे कला ना बघितल्याच्या नंतर ना तुम्ही भाषण केल्यामुळं ना मला समजलं की हे तुमच्या शाळेतल्या लेकरांना तुम्ही शिकवणं, मुंडे मॅडमना प्रतिसाद दिल्यामुळं कळालं की मला ही लहान मुलाचीच कला आहे। त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतंय की त्यांची कलाकृती एवढी म्हणजे आम्हाला मन भारावून टाकणारी आहे। पाहता असं वाटतं की आम्ही इथंच थांबावं, असं घरी जाऊच नाही असं वाटतं। आम्हाला सुद्धा वाटलं नाही की एवढ्या सुंदर कलाकृती तयार होतील आणि असं सुंदर असं कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आणि मॅडमचं खूप खूप अभिनंदन। आणि आम्हाला असं वाटतंच नव्हतं ना कधी आम्ही बनवत आणि एवढा आनंद आला की बघायचंच नाही। मला छान वाटलं। यामधून निश्चितच विद्यार्थ्यांच्या अंगी जे कला आहे, जे कौशल्य आहे त्याचा विकास होईल आणि त्यांना मार्केटिंग कसं करायचं किंवा ते मार्केटमध्ये कसं नेऊन विक्री करायचं याचं सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण दिलं। तर निश्चितच एक दर्जेदार शाळा बनण्याच्या संदर्भामध्ये जे मुंडे मॅडम आल्या तेव्हापासून एक विविध ज्या कला आहेत त्या अगोदर पण सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून शाळेतून होत होत्या, परंतु ज्या कौशल्य आहेत अंगी जे की विद्यार्थ्याकडून करून घ्यायचे असतात तर ते मुंडे मॅडम आल्यामुळे निश्चितच या ठिकाणी झाले। खरंच तर शाळेसाठी कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाच्या तज्ज्ञ लोकांची गरज असते, ते आम्हाला आज मुंडे मॅडम यांनी सिद्ध करून दाखवलं। त्याशिवाय म्हणजे हे विषय जे आहेत कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, तज्ज्ञ व्यक्ती त्याच्यामध्ये जर असतील तर ते त्या मुलांच्या त्या कला विकसित करू शकतात। त्यासाठी हे शिक्षक असणे शाळेसाठी खूप आवश्यक आहे। मुलांनी हस्तकलेतून एक चांगली प्रेरणा घेऊन या ठिकाणी उद्योगाकडे ही मुलं निश्चितच भविष्यामध्ये वळतील अशी अपेक्षा आहे आणि खूप सुंदर कलाकृती या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत। त्याबद्दल मुंडे मॅडमचं मी हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जसं शिक्षक झालो तसं पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन कला शिक्षकाकडून करताय, चांगली प्रगतीच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे। आणि त्या कलागुणाला संधी देणं, त्याला एक व्यासपीठ करून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं। पण हे अशा काही गोष्टी घडत नाहीत। तर मी या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या मुंडे मॅडम असतील
यांचं मी सर्वप्रथम कौतुक करेन, कारण ही संधी त्याने या ठिकाणी विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली. आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हे विषय आहेत, पण तो थोडंसं हे विषय दुर्लक्षित आहेत, याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यामुळे हे विषय मागं राहतात. त्या बाबतीमध्ये व्यासपीठ तयार करून देण्याचं काम या शाळेनं केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, दिवाळीचा